नमस्कार मित्रांनो, वेलकम टू मोहित's किचन. तर आज आपण बघणार आहे पालकाचे पराठे आणि टोमॅटो चटणी किंवा आम्ही टोमॅटो भरता म्हणू शकतो, टोमॅटोची थिक ग्रेव्ही करी काही पण म्हणू शकतो, पण ती थोडी अशी थिकसर राहील म्हणजे जाडसर राहील. तर आपण बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागेल. तर आधी आपण पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, थोडा कढीपत्ता घेतलेला आहे, हे मिरच्या घेतलेल्या आहे, हे सगळं स्वच्छ धुवून याला आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आणि मग ते आपल्याला लागेल तेवढी कणिक घेऊन म्हणजे गव्हाची कणिक घेऊन त्यामध्ये ते मिक्सचर टाकून त्याला 5 ते 10 मिनटं छान मुरू देऊया. आणि सोबत आपण जे टोमॅटो भरता करणार आहे टोमॅटोची चटणी, त्यासाठी आपण हे 3 मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहे. याला असेच्या असेच गॅसवर भाजून घ्यायचे आणि मग त्याचे वरचे शिल्क काढून मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घ्यायचे. त्यासोबत कढीपत्ता, मिरची आणि काही लसणाच्या पाकळ्या ह्या सगळ्या स्वच्छ धुवून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. चला तर मग आता सुरू करूया. तर आपण ते पालकाची लसूण, मिरची, कढीपत्ता याची सगळ्याची पेस्ट करून घेतलेली आहे, फाईन पेस्ट. आता आपण कणिक पण घेतलेली आहे. यासोबत आपण मळताना कणिक चुरताना काही पदार्थ टाकणार आहे, ते म्हणजे तीळ, जिरं, ओवा, तिखट, हळद, मीठ, जिरपूड आणि धनेपूड हे सगळं टाकून आपण याला छान मळून घेऊया. आणि एकदा त्याचा छान गोळा झाला की त्यात थोडं तेल घालून परत चुरून म्हणजे परत मळून त्याला 5 ते 10 मिनिट रेस्टसाठी ठेवून देऊया. तर आता हे अशी आपण कणिक मळून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये थोडं तेल टाकूया आणि परत एक थोडा मळून घेऊया याला. तर आता हे तेल पण चुरून घेतलेलं आपण छान. कणिक आता मळल्या गेलेली आहे. याला आता 10 मिनिटासाठी मुरू घालूया म्हणजे असंच स्टेबल ठेवूया. म्हणजे थोडी रेस्ट झाली की म्हणजे मिश्रण छान बनेल. तर तोपर्यंत आता आपण टोमॅटो चटणी करून घेऊया. त्यासाठी हे असे 3 मोठाले जे आपण टोमॅटो घेतलेले होते ते आपण भाजून घेतलेले आहे छान हाय फ्लेमवर. आता याची साल काढून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर आता आपण याचे वरचे साल काढून घेतलेले आहे, टोमॅटोच्या वरचे भाजलेले होते हे. आता याच्यासोबत आपण जसं सांगितलं कढीपत्ता, मिरची, लसूण आणि थोडी साखर घेऊया म्हणजे थोडी थिक आणि छान टेस्ट येईल त्याला. आणि हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर आपण आता याला बारीक करून घेऊया. तर असं बारीक ग्राइंड केलेलं आहे आपण. आता आपण याला फोडणी देऊया. तर गरम झालेला आहे गंज. आपण आता याच्यात तेल घालून घेऊया. तर आता तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यात जिरं, मोहरी टाकूया आणि आता याला होऊ देऊया. आणि थोडा आता गॅस बंद करून देऊया, कारण आता याच्यात आपण कांदा, लसूण असं काही टाकणार नाहीये. त्यामुळे जर आता लगेच हे झाल्याबरोबर तिखट, हळद वगैरे टाकली तर तिखट जळून जाईल. म्हणून गॅस बंद केलेला आहे आपण. जसं जिरं, मोहरी होईल, थोडं कोमट तेल झालं की लगेच त्यात तिखट, हळद आणि मीठ टाकूया. तर आता आपण यात मीठ घालूया, तिखट, हळद आणि हे मिश्रण सोडून देऊया. आपण आता याला थोडं शिजू देऊया. गॅस ऑन आहे. तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे, जसं थिक पाहिजे असेल तर तुम्ही हे जे थोडंफार पाणी आहे ते आटू द्या. आणि जर तुम्हाला आहे तशी पाहिजे असेल तर तशीच ठेवा. अजून पातळ पाहिजे असेल तर थोडं पाणी घालू शकता तुम्ही. अकॉर्डिंगली मग तुम्हाला थोडं मीठ पण घालावं लागेल. आता हे थोडं शिजू देऊया, मग याच्यात कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊया. तर आता थोडी थिक आलेली आहे ग्रेव्ही. आपण याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया छान. टोमॅटो चटणी, टोमॅटो भरता
टमाट्याची थिक करी ग्रेव्ही तुम्ही जसं तुम्ही म्हणू शकता ते रेडी आहे. आता आपण हे पराठ्याचं मिश्रण पण 10 मिनिट झालेले आहे. याला आता पराठे टाकून घेऊया. तर आता आपण पराठे लाटून घेऊया. असा छान गोळा बनवायचा, पिठामध्ये थोडा बुडवून त्याला लाटून घ्यायचा. तुम्हाला पातळ पाहिजे असेल पातळ लाटायचा, थिक पाहिजे असेल तर थोडा जाडसर ठेवायचा. जसं तुम्हाला पाहिजे तसं बनवू शकता. आणि आता याला थोडं तेल लावून किंवा तूप लावून भाजायचं तव्यावर. तर आता असा भाजून घेऊया तेल लावून. पराठा जसा तुम्हाला पातळ जाड जसं पाहिजे तसं करून त्याला तेलामध्ये तुपामध्ये भाजून घ्यायचा. तीळ असल्यामुळे छान असं गार्निशिंग आली आहे बघा. हे तीळ दिसत आहे ना, हे तीळ आणि ओव्यामुळे झालेलं आहे. जेव्हा तो बनून रेडी होईल तेव्हा छान असं सुगंध स्मेल पण छान येतो आणि खाताना थोडं क्रिस्पी दाणे पण लागतात. तर एक साईड झालेला आहे, आपण याला पलटवून घेऊया. तर आता आपले पराठे रेडी आहे. आपण आता प्लेटिंग करून घेऊया. आपलं ताट रेडी आहे. पराठे, टोमॅटो चटणी, कांदा, कैरी, मीठ. उन्हाळ्याचा सीझन आहे त्यामुळे आपल्याला कैरी पण मिळतो. एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की पराठे बनवून बघा. काही लोक शिजवून पण करतात, पण आम्ही कच्ची घेतलेली होती पालक. तर एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना शेअर करा आणि एक छानशी कमेंट द्या. आणि मोहित किचन चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.